नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तमिळनाडूमध्ये एक विचित्र असा वाद. तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी जाणीवपूर्वक निर्माण केला असं म्हणूयात, मुद्दामच सगळं घडून आणले म्हणूयात, किंवा त्यांना त्या पद्धतीचं विचित्र असं दुभंग असं पाहिजेच आहे. आधी उत्तर दक्षिण करून पाहिलं, त्याच्यानंतर आर्य विरुद्ध द्रविड असं तर त्यांच्याकडे आधीपासून चालत आलेलं आहे. हिंदू धर्माला, सनातनला शिव्या देणे हे सगळं झालं. आणि आता हिंदीच्या विरोधामध्ये एक मोहीम सुरू केलेली आहे, जेव्हा की न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याच्यामध्ये त्रिभाषिक सूत्र प्रत्येक राज्यांनी स्वीकारावं. त्याच्यामध्ये त्यांची एक भाषा, एक हिंदी भाषा आणि एक इंग्रजी भाषा. तर ह्याच्यामध्ये सगळे ऐच्छिक ठेवलेले आहेत. म्हणजे एक इंग्रजी तरी सगळ्यांमध्ये कॉमन असावी, पण दुसरी हिंदी असेल तर जास्त सोपं, आणि तुमची मातृभाषा म्हणजे त्या प्रदेशाची भाषा. तर ह्यांनी त्याच्यामध्ये अर्थ असा काढला की हिंदी कशी लादल्या जात आहे आणि हिंदीला विरोध सुरू झाला. हे इतकं टोकाला पोहोचलं की त्यांनी त्यांच्या विधानसभेमध्ये त्यांच्या मंत्रिमंडळानं जेव्हा प्रत्यक्ष बजेट सादर केलं, अर्थसंकल्प, तेव्हा जे रुपयाचं चिन्ह आपल्याकडे बोध चिन्ह म्हणून जे आलेलं आहे, इंग्रजीमधलं आर हे अक्षराचा एक भाग, किंवा हिंदी म्हणजे देवनागरी लिपीतला र असा, तुम्हाला मी दाखवतो, ते म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. हे जे बोध चिन्ह आहे रुपयासाठी, चलनासाठी आपण वापरले, ते बदलून टाकले आणि त्याच्याऐवजी तमिळ भाषेतलं र साठीचं जे अक्षर आहे ते तिथं दिलेलं आहे. आता म्हणजे किती टोकाची ही देशविघातक, देशद्रोही वृत्ती लक्षात घ्या तुम्ही. खरं तर चलन जे आहे संपूर्ण भारताचं चलन एक आहे, संपूर्ण भारताचं संविधान एक आहे. आत्ता हे 370 हटेपर्यंत त्यांना काहीतरी वेगळे नियम तरी होते. आता संपूर्ण देशामध्ये सगळं एक संविधान आहे. वन नेशन वन मार्केट हे धोरण चालू आहे. सगळे जे विकासाचे प्रकल्प, त्याच्यावरती आम्ही वारंवार असं सांगतो आहोत की ह्या एका प्रदेशापुरता भाग नाही. जेव्हा रेल्वे अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जोडायची असेल, तर मधले जे जे टप्पे येतील ते पण जोडत जाऊयात. त्याच्यामध्ये काय कुठल्या राज्यातून चाललंय हा मुद्दा नाहीये. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. त्या पॉवर सेक्टरमध्ये वन नेशन वन ग्रीड, संपूर्ण म्हणजे सगळे जे निर्मिती केंद्र आहे ते जोडल्या जातील. एक कॉमन नॅशनल ग्रीड तयार होईल आणि ज्या ठिकाणचा जास्तीचा वीज पुरवठा आहे तो दुसरीकडे जिथे गरज आहे तिथे पोहोचवला जाईल. आणि अशा पद्धतीनं संपूर्ण देशभर विजेचं वितरण मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. पाण्याचे जे प्रकल्प आहेत सगळे, कुठला एखादी नदी 2-3 राज्यांमधून जाणार असेल तर प्रत्येक राज्याने स्वतंत्रपणे काहीतरी आखणी करायची, आपलं नियोजन करायचं, दुसऱ्याच्या नावानं खडे फोडायचे. ह्याच तामिळनाडूने कर्नाटकाशी प्रचंड मोठा वाद कावेरीच्या पाण्यावरून केलेला आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये असे वाद झालेले आहेत. अशा असंख्य गोष्टीत आपल्याकडे गोदावरी नदी आणि ते बावळी बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये जे काही वाद झालेले होते धर्माबाद परिसरामध्ये, महाराष्ट्रातली गोष्ट आहे. आलमट्टी धरणावरून कर्नाटक आणि आपण सांगलीचा प्रदेश, आणि ते कसं त्यांनी धरणाची उंची वाढवली, बॅक वॉटर आलं, ते कसं पाण्याखाली गेलं, असे वाटेल ते आरोप केले गेलेले. म्हणजे एक साधा मुद्दा समोर येतो आहे की चलन असो, बाजारपेठ असो, रस्ते असो, वीज असो, पाणी असो, अशा कितीतरी गोष्टींच्या बाबतीमध्ये प्रत्येक राज्य आणि छोटा छोटा विभाग असा विचार न करता संपूर्ण देश असा एक विचार करावा लागेल. हे सगळं असताना, आणि ज्या राज्यातून फार मोठ्या प्रमाणामध्ये परदेशामध्ये नागरिक गेलेले आहेत भारतीय, फार मोठ्या प्रमाणात तमिळ लोकसंख्या ही जगभरात विखुरलेली आहे. म्हणजे भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये बघितलं तर तमिळी जवळपास 1 नंबरला असतील की जे जास्त प्रमाणात भारताच्या बाहेर आहे. हे सगळं असताना आज तमिळनाडूचा मुख्यमंत्री रुपयाचं चिन्ह आणि ते आपल्या भाषेमध्ये वेगळं करू पाहतो. म्हणून म्हणलं की तुम्ही सनातनच्या नावानं शिव्या घालून पाहिल्या, पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे सनातनी त्यांची आस्था आहे, ज्याचं जे प्रदर्शन परवा कुंभमेळ्याला घडलं, 66-67 कोटी लोक एका ठिकाणी जमा झाले. सगळ्या जगानं तोंडामध्ये बोटं घातली की हे असं कसं काय होऊ शकतं. आणि हे सगळं पुन्हा शांततेत नियोजित पद्धतीने, चेंगराचेंगरीचा एक अपवाद तो जो वगळला तर संपूर्ण कुंभमेळाव्यामध्ये इतक्या 67 कोटी लोकांची व्यवस्था लागणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. सनातनला विरोध करून पाहिला, शिव्या घालून पाहिल्या, हिंदीला शिव्या घातल्या. अडचण अशी आहे की तमिळनाडूने समजा हिंदी नाकारली तरी बाकीच्या म्हणजे सगळा भारत उरलेला विचार घ्या तर त्यांनी
त्यांच्या व्यवसायासाठी विचार केला तर त्यांना आता इंग्रजीपेक्षा हिंदी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते. म्हणून तुम्ही एक साधं बघितलं असेल की जे वेगवेगळे खाजगी चॅनल्स सुरू झाले होते. टाइम्स नवभारत आहे, टाइम्स नवभारत सुरू झालं, रिपब्लिकन टीव्हीचं सुरू झालं, आज तक असे कितीतरी चॅनल्सनी जाणीवपूर्वक त्यांच्या हिंदी पण वाहिन्या सुरू केल्या, कारण की हिंदीला सगळ्यात जास्त मोठा प्रेक्षक वर्ग आहे. मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. ह्या हिंदी चॅनल्सवर, ह्या इंग्रजी चॅनल्सवरती चर्चा करणारे काही हिंदी भाषिक पत्रकार आणि विचारवंत आहेत. त्यांना आवर्जून बोलवलं जातं, पण ते इंग्रजीमध्ये बोलत नाहीत. सगळी चर्चा इंग्रजीमध्ये असते, त्यांना प्रश्न इंग्रजीमध्ये विचारले असतात, ते उत्तर मात्र हिंदीमध्ये देतात. म्हणजे इतकी लवचिकता आपल्याकडे स्वीकारल्या गेलेली आहे. आता हे सगळे मान्य करत आहेत की सर्वसामान्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त पद्धतीनं पोहोचायचं असेल तर तुम्हाला हिंदीचा उपयोग करावा लागेल. हे समजून न घेता तमिळनाडूमधले हे राजकारणी स्वतःच्या स्वार्थापोटी, संकुचित वृत्तीपोटी, डबक्यात दसक्या राहिलेले त्याच्यापोटी हे हिंदीला विरोध करून इंग्रजी, की ज्याचा काही संबंध नाही आपला, जी आपली भाषा नाही, आजही तमिळनाडूमध्ये सर्वसामान्य पातळीवरच्या सामान्य मुलाला त्याची भाषा येते आणि दुसरी भाषा संपर्कासाठी येत नाही, त्याला हिंदीचा उपयोग करावा लागतो तिथल्या व्यापारासाठी आणि व्यवसायासाठी. इंग्रजी चालत नाही सर्वसामान्य पातळीवरती. माझा भाऊ मदुराई आणि त्या परिसरातून कापड खरेदीसाठी नियमितपणे जातो, किंवा प्रत्यक्ष चेन्नईला सुद्धा, मद्रास म्हणजे आधीचं, त्या ठिकाणी पण जेव्हा जातो, त्या सगळ्या परिसरामध्ये व्यापाऱ्याशी, साध्या लोकांशी बोलायचं असेल तर तुम्हाला त्यांची तर भाषा आली पाहिजे, नाही तर किमान तुम्हाला त्यातल्या दुसरी भाषा जवळची म्हणजे हिंदी आली पाहिजे. इकडे हे हिंदीचा विरोध करायला आले, तर त्या सगळ्या व्यापाऱ्यांना त्यांच्या सोयीसाठी म्हणून बाहेरून येणारं जे माझ्या भावासारखं जे त्यांचं ग्राहक आहे त्याच्याशी संपर्क करायचा, तर ते त्याच्याशी काहीतरी त्याची भाषा आणि हिंदी, आणि मग नाही समजलं जमलं तर थोडंफार इंग्रजी शब्द बोलून बोला. मग हे काय स्टॅलिनला कळत नाही का? हे काय राजकारण्यांना कळत नाही का? व्यवहाराच्या पातळीवरती सगळ्या भारतभर तुम्ही तुमच्या भाषेचा काय अभिमान ठेवायचा ते ठेवा, त्याच्यात काही वाद नाही. पण संपर्क साधायचा असेल तर दुसरी जी भाषा म्हणून आहे ती जास्तीत जास्त सोयीची ही हिंदी आहे. इंग्रजी आजही सामान्य लोकांसाठी अवघड आहे. हे समजून न घेता ज्या पद्धतीने ह्यांनी हे चिन्ह बदललेलं आहे त्याच्यातून संकुचित वृत्ती दिसून येते. त्याच्यावरची उसंतवाणी. हिंदू संघे आता हिंदीला विरोध, DMKचा बोध राजकीय. चलनाचे त्यांनी बदलून चिन्ह दाखविला भिन्न अजेंडाच. फुटीरतावादी पडते पाऊल दिसते चाहूल संघर्षाची. राजकीय वाद टोकाला नेऊन टाकले विकून तारतम्य. आर्यनी द्रविड उकरती वाद पुरोगामी नाद बाष्कळाचा. तमिळनाडू हे भारताचे अंग, संस्कृतीचा रंग कणोकणी. कांत म्हणे ठेचा फुटीरता वृत्ती, नको ही प्रवृत्ती देशद्रोही, नको ही प्रवृत्ती देशद्रोही. ही जी फुटीरतावादी मानसिकता आहे, यापूर्वी सुद्धा लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या संघटनेला या तमिळींनी पाठिंबा दिला. DMK सरकारने पाठिंबा दिला. राजीव गांधींच्या मारेकऱ्याच्या पाठीशी उभे राहिलेले हे लोक आहेत. त्याच्यातून काय निष्पन्न झालं आणि आपल्या एका माजी पंतप्रधानाची हत्या झालेली आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. एवढं सगळं असताना सुद्धा आज परत एकदा जसं त्या पंजाबमध्ये काश्मीरमधला प्रश्न शांत होत चाललेला आहे, तर जाणीवपूर्वक पंजाब पेटून दिला जातो आहे खालिस्तानींच्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि त्या कृषी आंदोलनामध्ये सगळे खालिस्तानी घुसलेले होते. आणि आता ते कमी पडलं काय, ते पेटत नाही म्हणलं काय, शाहीनबाग पेटून पाहिलं ते पेटत नाहीये, कृषी आंदोलन पेटून पाहिले ते पेटत नाहीये. मग तिसरा पर्याय म्हणजे आता परत एकदा या तमिळ अस्मितेला गोंजारणे. तमिळी हा जो सगळा उग्र कट्टरपंथी विभक्ततावादी दृष्टिकोन आहे त्याला खतपाणी घालणे असे सुरू आहे. आपण ह्याच्याकडं म्हणजे बारकावीनं बघून पूर्णपणे याचा बिमोड कसा होईल ह्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. कुठल्याही परिस्थितीत तमिळनाडू जे भारताचं अभिन्न असं अंग आहे ते जर अशा पद्धतीनं वागत असेल तर काश्मीर, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, तिच्यामध्ये जो बांगलादेशी आणि त्यांचं सगळं जे सुरू झालेलं आहे, आसाममध्ये जे घुसखोर सुरू झालेले आहेत, पंजाब आहे आणि आता तमिळनाडू या ठिकाणी राजकीय अपयश आल्यामुळे आपल्याकडचे राजकीय पक्ष त्याला बळी पडून जाणीवपूर्वक असं काही देशद्रोही कृत्य करायचा प्रयत्न करत आहेत. त्याचा सगळ्याचा बिमोड केला पाहिजे. इथेच थांबूया. धन्यवाद.